नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात सच्छील सज्जन चिमणाजी आणि त्यांची पत्नी राहत होती. दोघेही मनोभावे नित्यनेमाने शिवपूजन करीत. अनेक वर्ष शिवभक्ती करूनही पोटी मूलबाळ नाही म्हणून दोघेही मनात दुःख करीत. मात्र शिवउपासनेत कधीही खंड पडला नाही. अखेरीस देवाधिदेव महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि चिमणाजीला स्वप्नात दृष्टांत दिला. मीच तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी येईन असे आशीर्वचन मिळाले. दुसऱ्या दिवशी चिमणाजी पत्नीसमवेत जवळच्याच जंगलातील दावलमलिक पीर स्थानावर गेला. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे खरोखरच वाघांच्या सानिध्यात एक बालक निवांत खेळत होते. वाघांना न घाबरता चिमणाजीने ते मूल उचलले व आणून पत्नीच्या हातात दिले. कैलास निवासी भस्म माथे पे नैन भेद शंकर अवधूत रूप में